सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर सुरुवात करूया. मिलन अभी आधा अधूरा आहे या स्टोरीच्या पुढच्या एपिसोडला. आता रोहित आणि राणी हॉटेलच्या त्या रूममध्ये एकमेकांच्या मिठीत होते आणि ती सोडाना असं म्हणून थकली होती. पण तिला तो सोडत नव्हता की वाचूसुद्धा देत नव्हता किंवा अभ्याससुद्धा करू देत नव्हता आणि सतत तेच किस, मिठी आणि प्रणय. आणि राणी बोर झाली होती हे सगळं करून करून. आणि आताही त्यानं तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि ती म्हणाली, अहो नको ना, बास की आता. तो म्हणाला, मग काय करू? ती म्हणाली, इतकंच येतं का तुम्हाला? तो म्हणाला, आता दुसरं काय करू? ती म्हणाली, घरी फोन करा ना, मला सगळ्यांना एकत्र बघायचं आहे. आणि तो म्हणाला, थांब, आता आपण व्हिडिओ कॉल करू सगळ्यांना. ती म्हणाली, मग लांब बसा माझ्यापासून. रोहित म्हणाला, असं दे गं, असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि सगळ्यांना व्हिडिओ कॉल केला आणि तिला मिठीत घेऊन बसला. आणि त्याला असं बघितलं, त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला. आणि रोशन म्हणाला, अरे वा वहिनी, तुमचे प्रोफेसर खूपच फास्ट शिकले बरं का रोमॅन्टिक व्हायला. आणि तुम्ही त्याच्या चांगलं टीचर आहात. तशी ती खूप लाजली आणि म्हणाली, काय हो भाऊजी, तुम्ही पण, तुमच्या भावाला काही शिकवावं लागतं नाही. आणि रोहित म्हणाला, रोशन, मी असं ऐकलंय की तू माझ्यासाठी नवस केला होता मारुती राहायला आणि 3 महिने सोनमपासून दूर राहणार होतास. मग तू तुझं प्रॉमिस पाळतोस ना? आणि रोशन हसला आणि म्हणाला, तुझ्यापर्यंत बातमी आली का? दादानं सांगितलं वाटतं. पण दादा, 3 महिने नाही बाबा, फक्त आणि फक्त 3 दिवस. नाहीतर मी आणि सोनम रोमॅन्स विसरून जायचो आणि पुन्हा तुला आमच्यासाठी मारुती राहायला नवस करावा लागायचा. तसे सगळे खूप हसले. आणि राहुल, सपनासुद्धा व्हिडिओ कॉलवर होते. त्यानंसुद्धा तिला जवळ घेतली होती आणि रोशनला म्हणाला, रोशन, तू आपली ट्रिप कधी प्लॅन करतोयस? काही महिन्यांनी सपना वहिनीला फिरता येणार नाही, त्याआधीच आपण जाऊया. आणि रोशन म्हणाला, हो दादा, मी फक्त काही दिवसातच तिथे येतोय. आणि काय रे रोहित दादा, दिल्लीवरून तू कधी परत येणार आहेस की नाही? का दिल्लीमध्ये दिल्लगी झाली आणि तिथेच बसण्याचा विचार आहे? राणी म्हणाली, येणार ना भाऊजी, आम्ही उद्या येणार. आणि रोहित म्हणाला, अजिबात नाही, माझ्या परवानगीशिवाय इथून जायचं नाही. मी आत्ताच नाही नेणार तुला, आम्हाला अजून दिल्ली फिरायची आहे आणि इथूनच आम्ही काश्मीरला जाणार. तशी राणी म्हणाली, काय, असेच कसे काश्मीरला जाल? काही तयारी नाही का? आणि रोहित म्हणाला, तू कशी अशीच आलीस दिल्लीला, काहीही चौकशी न करता, कोणालाही न सांगता, मग असंच काश्मीरला जायचं? आणि राणीला आलं की टेन्शन, या माणसापुढं ना काय बोलावं तिला कळतच नव्हतं. मग फोन ठेवला आणि तिनं त्याला विनंत्या केल्या आणि म्हणाली, आपण नंतर येऊया ना, एक्झाम झाल्यानंतर, आत्ताच नको हे काश्मीर वगैरे. रोहित म्हणाला, ओके, पण तरीही मी तुला आत्ताच घरी नेणार नाही. मग रोहित, राणी आणखीन 3-4 दिवस तिथेच थांबले. त्यानं तिला ताजमहालसुद्धा दाखवला, दिल्लीचं संसद भवन दाखवलं आणि म्हणाला, राणी, माझं स्वप्न आहे इथे येऊन बसायचं. आणि राणी म्हणाली, म्हणजे तुम्ही खासदार होणार का? आणि रोहित म्हणाला, का, मी नाही होऊ शकत का? माझ्या नेतृत्वावर तुला शंका आहे का? राणी हसली आणि म्हणाली, तसं नव्हतं म्हणायचं मला, पण तुम्हाला तर आमदार व्हायचं होतं ना. रोहित म्हणाला, आमदार किंवा खासदार, पण मी होणार म्हणजे होणार. बसेन तर मुंबईमध्ये नाही तर दिल्लीमध्ये, गावात नाही बसणार. आणि राणी म्हणाली, मग मीही तुमच्या मागे मागे येणार. रोहित म्हणाला, तू पण राजकारण करशील का? राणी म्हणाली, नाही बाबा, राजकारणात तुमच्यासारखा डॅशिंग माणूसच लागतो, वाकडं चालणाऱ्याला नडणारा, तोडणारा आणि फोडणारा, आणि जो आवडेल त्याला हात जोडणारा सुद्धा. मित्र पुस्तकीकडं आहे, मला अभ्यास तेवढा येतो, मग मी माझ्या अभ्यासाच्या जीवावर इथपर्यंत येईल, असं ती म्हणाली. आणि आत्ता सर, चला ना जाऊया, असं ती म्हणाली. तसा रोहित लगेच तिच्याजवळ गेला आणि तिचा गाल दातात पकडणार इतक्यात ती म्हणाली, अहो, तुम्हाला काही कळतं की नाही, इतक्या माणसात आता असं कराल का? रोहित हसला आणि म्हणाला, मी ठरवले, आता तू जिथं चूक करशील ना, तिथंच तुला शिक्षा करायची. माणसात तर माणसात. ती हसून म्हणाली, बरं रोहित, चला ना घरी, माझं खूप कॉलेज बुडतोय हो, आपण चालू कॉलेज सोडून आलो आहे. रोहित हसून म्हणाला, राणी, चालू कॉलेज सोडून आलो असं न म्हणता कॉलेज चालू आहे असं म्हणायचं. आणि राणी म्हणाली, तेच ते, आणि पुन्हा जपानला जायचं आहे, पुन्हा आपलं कॉलेज बुडणार आहे.
तुम्ही चला बरं आता घरी, खूप झालं फिरणं. आणि रोहित म्हणाला, अगो पण माझं मन नाही भरलं. राणी म्हणाली, तुमचं मन कधीच भरणार नाही आणि कुठेतरी मनाला आवर घाला. आणि जर नाही ऐकलं ना तर मी शपथ घालेन बरं का. मग इथे राहून तुम्ही मला टच नाही करू शकत. आणि आईची शपथ मोडायची नाहीच, हो ना. तो म्हणाला, ओके, आता उरलेलं घरीच करू. आणि आता रोहितनं परतीची विमानाची तिकीटं काढली आणि तिला घेऊन आला. आणि आता रोशनने फुलांनी गाडी सजवली होती. त्या दोघांना घ्यायला एअरपोर्टवर गेला होता आणि ती सजवलेली गाडी बघितली. रोहित राणीचं त्याच्यावर लव करून नावसुद्धा काढलं होतं. आणि तिला तर फार हसायला आलं. आणि ती म्हणाली, रोशन भाऊजी, अहो हे काय. रोशन म्हणाला, वहिनी तुमची हौस झाली नव्हती ना, म्हणून आई म्हणाली की सगळं करा तिच्या स्वागताला. आणि तिचा गृहप्रवेश तर गुपचूप गुपचूप चोरासारखा झाला होता तुमचा आधीचा. मग आता तुमचा गृहप्रवेश धूमधडाक्यात होईल. आईनं इतर सुनांसारखंच तुमचाही गृहप्रवेश करायचं ठरवलं आहे. आता चला. आणि मग त्यानं त्या दोघांना पाठीमागे एकमेकांशेजारी बसवलं. रोहितनं तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, ए रोशन, ते त्या दिवशी लावलं होतं ते गाणं लाव. रोशन म्हणाला, कोणतं. रोहित म्हणाला, अरे ज्या दिवशी आमचं लग्न झालं होतं त्या दिवशी तू घरी घेऊन जाताना लावलं होतं ते. आणि रोशन म्हणाला, अच्छा. आणि त्यानं हसूनच गाणं लावलं. संध्या गावाला झाली या माझ्या लग्नाची घाई, कधी होणार तू राणी माझ्या लेकराची आई. आणि हे ऐकून राणी प्रचंड प्रचंड लाजली आणि त्याच्या मिठीत तिनं तोंड लपवलं. आणि जशी गाडी सूर्यवंशींच्या बंगल्यासमोर आली तसा दोघांवर पुष्पवर्षाव झाला. आणि राणी आता जपानला जाणार, तिनं दिल्लीत फर्स्ट प्राईज मिळवलं म्हणून सुद्धा तिचं स्वागत चाललं होतं. आणि मोठा बॅनरसुद्धा लावला होता तिचा. त्यावर तिचा फोटो होता आणि आशीर्वाद म्हणून मल्हाररावांचा फोटो आणि खंबीर साथ म्हणून रोहितचा फोटो होता. आणि खूप सगळे बॅनर असेच लावले होते जिथून सूर्यवंशींची प्रॉपर्टी सुरू होते तिथून. रस्त्याने येता येताच राणी ते सगळं बघत होती आणि भारावून गेली होती अगदी. आणि हे ना सगळं पक्क राजकारण्यांसारखं सुरू होतं. तिच्या गळ्यात हार घालून मिरवणूक रोहितच्या कार्यकर्त्यांनी काढली होती. आणि यामध्ये थोडा अग्रेसर होता टिंगू. तो त्याचा मित्रही होता आणि त्याच्या पतपडीत नोकरीसुद्धा करत होता. आणि आता बहुतेक नोकरी सोडून त्याचा पीएच होणार होता. कारण जेव्हा राजकारण करतात ना लोक, तेव्हा त्यांना हाताखाली एखादा पीए हवा असतो किंवा असिस्टंट हवा असतो. आणि टिंगू तसाच होता आणि हुशारही होता आणि मित्रही. आणि मग त्यानंच सगळ्यांना जमून ही तयारी केली होती आणि एक प्रकारे रोहितचं शक्ती प्रदर्शन सुरू केलं होतं. आणि मग ते सगळं झाल्यानंतर सपना, जानकी आणि सोनमनं दोघांचं औक्षण केलं. आणि रोशननं डॉल्बीवाल्याच्या कानात काहीतरी सांगितलं आणि म्हणाला, गाणं लाव, जस्ट फॉर रोहित दादा. आणि रोहितला मध्ये घेतला, राणीला पण मध्ये ओढली आणि गाणं लावलं, 12 महीने में 12 तरीके से तुझको प्यार सिखाऊंगा रे, ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ढिंक चिका ए ए ए ए. आणि आता नाचताना येणारा रोहितही ताल धरून नाचायला लागला. राणीचा हात धरून धरून. तिला तर फार फार लाज वाटत होती. आणि रोशनने सुद्धा सोनमला सुद्धा घेतलं आणि नाचायला लागला. सपना आपली बाजूला उभा होती. राहुल घरी नव्हता आणि या दोघांनी नुसता धिंगाणा घातला होता अक्षरशः. आणि ही सगळी खबर त्या संग्रामच्या कानावर गेली. आणि तो तिकडं म्हणाला, नाचा 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 साल्यानो नाचा, एक दिवस कटोरा हातात देईन आणि असंच नाचून नाचून तुम्हा तिघा भावांना भीक मागायला नाही लावली तर संग्राम राजेशिर्के असं नाव नाही सांगणार. आणि त्याचा पीए म्हणाला, खरं आहे तुमचं, त्या मधल्या सूर्यवंशीनं आपल्याला तुरुंग दाखवलं ना, आता त्याचं काहीतरी केलंच पाहिजे. असं नाही तर तसं, पण सूर्यवंशींना आता गप्प बसू द्यायचं नाही. आणि आता ही सगळी बातमी टी व्हीवर कव्हर होत होती आणि टी व्हीवर दिसत होती. आणि ती बातमी बघून मेघनाला रागच आला होता. रोहित राणीचा फोटो दिसत होता, तिची मुलाखतही दिसत होती टी व्हीवर. आणि त्या दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू बघून तिच्या लक्षात येत होतं की दोघे एकमेकांचे झाले आहेत. आणि राणीला सुखी बघायचं नाही असंच तिनं ठरवलं होतं. आणि आता तिनं कॉलेजमध्ये राणीला टार्गेट करायचं ठरवलं. आणि राणीच्या विरोधात ज्या मुली होत्या त्या मुलींना फितवायला सुरू केलं. आणि म्हणाली, माझं नाव कुठेच नाही आलं पाहिजे आणि तुमच्यावर कुठलीच कार्यवाही होणार नाही याची खबरदारी पण मी घेते, पण मी सांगेल तसं करायचं आणि मी तुम्हाला खूप मार्क देणार, म्हणजे तुमचा स्कोर वाढेल. आता त्या मुलींना तर काय बरंच होतं की काहीही काम न करता मार्क पडणार होती. आणि
मेघना त्यांना मदत करणार होती. मग त्या दिवशी रोहित आणि राणीनं सगळ्यांसोबत जेवण केलं संध्याकाळचं आणि तिला खूप बरं वाटलं सगळ्यांमध्ये येऊन. रोशन जेवताना म्हणाला, आपण पुढच्या आठवड्यात ट्रिप करू. राहुल दादा तो वेळ काढ. आणि त्यानं परमिशन दिली आणि पूर्ण सूर्यवंशी फॅमिलीची पिकनिकला जाणार होती. आणि रोहित जेवण करून उठला आणि उठता उठता राणीला खुणवलं आणि म्हणाला, राणी, आणि लवकर बेडरूममध्ये ये, असं खुणवलं आणि गेला. सपना, सोनम राणीची मस्करी करायला लागले आणि काय काय केलं तिकडं जाऊन असं विचारायला लागले आणि राणी लाजून गेली आणि त्या दोघींनी तिला पटकन सोडलं आणि जाबाई म्हणाल्या. आणि मग रूममध्ये आल्यावर तो पटकन तिच्या जवळ आला, ओठांवर ओठ टेकवले आणि ती म्हणाली, नको ना. आणि तो थोडा अधिकारानं म्हणाला, का नको? आता हे तर रोज होणार. आता झाली ना संसाराला सुरुवात आणि मी तुझं ऐकून इथं आलो ना, असा तो थोडा रागात म्हणाला. आणि राणी म्हणाली, ऐकून तरी घ्या, मला पिरियड आलेत आणि खोटं वाटत असेल तर चेक करा. आणि त्यानं नाराज होऊन तिला मिठीतून सोडली आणि जाऊन झोपला आणि तिला बरं वाटलं. खरं तर मागचे 5-6 दिवस त्यानं तिला सोडली नव्हती, कसलाही आराम नव्हता आणि आता 5 दिवस तिला टेन्शन नव्हतं. आता ही फॅमिली पिकनिकला जाणार ही खबरसुद्धा संग्रामला पोहोचली आणि संग्राम म्हणाला, त्यांच्या गाडीमध्ये बॉम्ब ठेवूया आणि अख्खी सूर्यवंशी फॅमिली एका दमात उडवून टाकूया दिवाळीच्या फटाकड्यासारखी. कसा वाटला प्लॅन? PA म्हणाला, प्लॅन तर चांगलाच आहे की, पण आपल्यावर संशय येईल, कारण आपलंही प्रकरण ताजं आहे. त्यापेक्षा थोडंसं थांबा. या सगळ्यांना एकत्र राहण्याची खूप हौस आहे ना, मग या सगळ्यांना एकत्र ढगात पाठवू. पण सध्या एकाला टार्गेट करू. आणि सगळ्यात अगोदर कुणाला टार्गेट करायचं? रोशन आणि रोहित दोघेही रागीट आहेत हे कळलंय, तर आता राहुलला टार्गेट करूया असं ठरवलं आणि त्याची इज्जतच घालवायची. आणि त्या PAनं एका मुलीला तयार केली आणि राहुल सूर्यवंशीकडे जायचं जॉब मागण्यासाठी आणि त्याच्या गळ्यात पडायचं आणि उगीचच आरडाओरडा करायचा, त्यानं मला मिठीत घेतली म्हणून, आणि त्याच्यावर आरोप करायचे, असं काहीतरी प्लॅन त्यानं केला आणि एका मुलीला सांगितलं. आता दुसऱ्या दिवशी राणी कॉलेजमध्ये आली. तिच्या स्कूटीवर बसून रोहित त्याच्याकडेनं आला आणि सगळ्यांनी तिचं कॉंग्रॅच्युलेशन केलं, पण मेघनानं अजिबात कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही. तिचं चाललेलं कौतुक बघवत नव्हतं. आणि रोहित म्हणाला, मिस मेघना, आय थिंक तुम्ही तिच्या प्रोफेसर आहात आणि प्रोफेसरने सगळ्यांना समान धरायचं असतं आणि मन मोठं करायचं असतं. आणि माझ्या मते तुम्ही तिच्यापेक्षा वयानं सुद्धा मोठे आहात. त्या दिवशी फोनवर तर तिच्याशी खूप छान बोललात, किती चांगले सल्ले दिलेत. मग आता तिचं कॉंग्रॅच्युलेशन करण्यासाठी तुमचं मन मोठं होत नाही का? तशी सपना चपापली आणि म्हणाली, नाही रोहित सर, मी करणारच आहे. आणि रोहित म्हणाला, एक्सक्यूज मी, यापुढे मला सूर्यवंशी सर म्हणायचं, माझं नाव घ्यायचं नाही. आणि सपना म्हणाली, का सर? आणि रोहित म्हणाला, कारण आता हे नाव दुसरंच कोणीतरी घेतंय आणि तिच्याच तोंडून फक्त हे नाव ऐकायला मला आवडेल, बाकी कोणाच्याही नाही. त्यामुळे मला सूर्यवंशी सर म्हणा. असं म्हणून तो पुढे गेला आणि तिला रागच आला. तसा तो पुन्हा परत आला आणि म्हणाला, बाय द वे, याच्या मागे ना आणखीन एक कारण आहे. ते म्हणजे माझ्या बायकोला नाही आवडत कोणी माझं नाव घेतलेलं, आणि स्पेशली तुम्ही माझं नाव घेतलेलं तिला नाही आवडत. सो लक्षात ठेवा. आणि तुमची आणि तिची काय दुश्मनी आहे मला माहीत नाही, पण मला ते बघावंच लागेल. नक्की कोण चुकतंय हे मला बघायचं आहे. माझं लक्ष आहे तुमच्यावर, असं रोहित तिला सरळ सरळ म्हणाला आणि ती सावध झाली. आणि आता जे काही करायचं ते जपून केलं पाहिजे असं मनात म्हणाली. मग राणीला 6 दिवस झाले होते पाळी येऊन. राणी घरी आली. संध्याकाळी ती अभ्यास करत होती आणि रोहित आला, हळूच आला आणि तिला डिस्टर्ब न करता तिच्या मागे आला. आणि काय करतेस असं म्हणून तिच्या मागे आला. आणि हे असं म्हणून तिनं त्याच्याकडे पाहिलंच नाही, फक्त कोणता विषय करते त्याचं पुस्तक दाखवलं. पण रोहितनं तिचे केस मानेवरून एका बाजूला केले आणि तिच्या मानेवर ओले ओठ ठेवले. तिनं लगेच अंग चोरून घेतलं. हे नंतर कर ना, असं म्हणून तिच्या खांद्यावर हात ठेवून त्यानं कानात गरम श्वास सोडले तिच्या. नाही. तिला आता बोलायचं सुचत नव्हतं. ती अंग चोरून घेत होती. रोहित म्हणाला, का? चल ना, हे उद्या कर ना, असं म्हणून त्यानं तिला मिठी मारली. आता ती उत्तेजित होत थोडीशी लाजून म्हणाली, थोडासा टॉपिक शिल्लक आहे. आता तो आहे तसाच उभा होता. तिला त्याच्या हाताने कुरवाळत होता. हळूहळू त्याचे हात तिच्या गळ्यावरून खाली आले आणि तिने डोळे बंद केले. एक मोठा श्वास घेतला. तिच्या शरीराला त्याच्या हाताने वेगळ्या चेतना जाणवत होत्या. त्यानं तिला खुर्चीवरून उठवून त्याच्याकडे वळवलं. नाही नको म्हणत ती लांब होण्याचा प्रयत्न करत म्हणाली. आणि त्यानं मागून मिठीत घेतली तिला आणि तिच्या उघड्या मानेवर ओठ दाबले.
त्याला राहवत नव्हतं आता तिच्यापासून लांब, आणि तो उत्तेजित व्हायला लागला होता. त्याचे हात तिच्या टी शर्टमधून वर आले आणि तिला पुढून कुरवाळत होता, आणि त्याच्या या कृतीनं तिचा श्वास गेला. तिचं शरीर त्याला साथ देत होतं. अंगावर काटा येत होता, डोळे बंद होत होते. ती परत त्याचे हात बाजूला करत लांब झाली, आणि तो म्हणाला, काय झालं, असं म्हणून त्यानं मिठी मारली. आता ती उत्तेजित होत थोडीशी लाजून म्हणाली, थोडासा टॉपिक शिल्लक आहे. सॉरी हां, इथं डबल झालेला आहे हा, तर पुन्हा वाचते, असू द्या ऐका. आणि ती उत्तेजित होत थोडीशी लाजून म्हणाली, थोडासा टॉपिक शिल्लक आहे. आणि तो आहे तसाच उभा होता, तिला हाताने कुरवाळत होता. हळूहळू त्याचे हात तिच्या गळ्यावरून खाली आलेले होते आणि तिने डोळे बंद केले. एक मोठा श्वास घेतला. तिच्या शरीराला त्याच्या हाताने वेगळ्या चेतना जाणवत होत्या, आणि त्यानं तिला खुर्चीतून उठवून स्वतःकडे वळवलं. नाही, नको म्हणत ती लांब होण्याचा प्रयत्न करत म्हणाली, आणि त्यानं मागून मिठी मारली. तिच्या उघड्या मानेवर ओठ दाबले. त्याला राहवत नव्हतं आता तिच्यापासून लांब. तो उत्तेजित व्हायला लागला होता, आणि त्याचे हात तिच्या टी शर्टमधून वर आले. तो तिला पुढून कुरवाळत होता, आणि त्याच्या या कृतीनं तिचा श्वासच गेला. तिचं शरीर त्याला साथ देत होतं. अंगावर काटा येत होता, डोळे बंद होत होते. ती परत त्याचे हात बाजूला करत लांब झाली, आणि तो थोडा अधिकारानं म्हणाला, काय झालं, आवडलं नाही का? आणि त्याच्या आवाजातली जरब बघून ती म्हणाली, आवडलं पण. आणि रोहित म्हणाला, मग झालं तर, आता पण बिन काय नाही, असं म्हणून त्यानं तिला खसकन जवळ ओढली आणि तिचा टी शर्ट काढून टाकला आणि तिला घट्ट मिठी मारली. आणि त्यानं तिला अहो असं म्हणायची सुद्धा संधी दिली नाही, आणि भिंतीसोबत दाबत स्वतःचाही शर्ट काढून टाकला आणि पुन्हा तिच्यावर प्रेम करायला सुरुवात केली. मग त्यानं तिला तृप्त केलं आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन परत आला आणि म्हणाला, चल मला जेवायला वाढ. आणि राणी चकित होऊन म्हणाली, म्हणजे तुम्ही जेवला नाही का? आणि त्याआधीच हे सगळं केलं? मला वाटलं बाहेरून खाऊन आला असाल. रोहित म्हणाला, आईने बाहेर खायचं नाही अशी ताकीद दिली आहे. राणी म्हणाली, मग आधी आल्या आल्या म्हणायचं ना वाढ जेवायला, हे सगळं करत बसायची काय गरज होती? आणि रोहित थोडा हसून म्हणाला, तुझ्याशिवाय राहुलं नाही, आधीच खूप मिस केलं तुला 5-6 दिवस, आणि मग आता झालं. आणि सर्रास लोक जेवणानंतर नेहमीच स्वीट खातात, पण माझ्या आईला विचार, मला जेवणाच्या आधी स्वीट खायची सवय आहे. असं म्हणून त्यानं तिला डोळा मारला आणि राणीनं डोक्यावर हात मारला.